नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अ, माझं नाव सुकन्या सोनटक्के आहे आणि माझी शाळा HSBT हिंदी माध्यमिक वेरावली स्कूल आहे. आज आपण उपयोजित लेखनातील जाहिरात लेखन हा घटक पाहणार आहोत. जाहिरात लेखन आपण मागच्या तासिकेमध्ये पण पाहिलेलं होतं. परत आपण याही तासिकेमध्ये त्याचं रिव्हिजन करूयात, की जाहिरात लेखन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागेल आणि जेव्हा आपण जाहिरात कशासाठी असते, अ, ग्राहकांचं कशा प्रकारे लक्ष आकर्षित करता येते आणि कोणत्याही वस्तूकडे, कोणत्याही पदार्थाकडे ग्राहकांचे जे आकर्षण आहे, ते आकर्षण वाढवणे, लक्ष केंद्रित करणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. बघा, इथे आपल्याला एक बाईकची जाहिरात दिसते. जस्ट फॉर मेन यामध्ये लिहिलेलं आहे, बाय वन गेट वन फ्री लिहिलेले आहे. अशा प्रकारे कोणत्याही वस्तूची, पदार्थाची, लिक्विड असो, कोणताही पदार्थ असो, वस्तू असतो, त्याची जाहिरात म्हणजे ग्राहकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करणे हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. जास्तीत जास्त लोकांचे लक्ष आपल्या वस्तूंकडे लागले पाहिजे, आकर्षण निर्माण झाले पाहिजे आणि त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक जे आहेत ते ती वस्तू खरेदी करतील. हा जाहिरातीचा प्रमुख उद्देश असतो. आता इथे बघा, अजून एक चित्र आहे कोलगेटचं, की म्हणजे पदार्थ कोणताही असो, वस्तू कोणतीही असो, त्याला किती म्हणजे त्याची गुणवत्ता कशी आहे, त्याची क्वालिटी कशी आहे आणि किती जास्त प्रमाणात त्याला लोकांचं जे वस्तूंची जी मागणी आहे ती वाढवण्यासाठी जे अ, अ, म्हणजे जे ग्राहक असतात, ते ग्राहक आकर्षित होण्यासाठी या वस्तूंना आपण जास्तीत जास्त प्रकारे काय करतो, आकर्षित करत असतो, अट्रॅक्टिव्ह बनवत असतो. आणि त्यामुळे जे ग्राहक आहेत, ते ग्राहकांचं लक्ष या वस्तूंकडे आकर्षित होतं आणि त्या वस्तूंची मागणी वाढत जाते. आता आपण पाहूया, की जाहिरात लेखन करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष घ्यायला पाहिजे, लक्ष द्यायला पाहिजे, की आपण जेव्हा बऱ्याच जाहिरात आपण वाचतो. जाहिरातीमध्ये आपण त्याची माध्यमं वेगवेगळी आहेत आणि जेव्हा आपल्याला परीक्षेमध्ये हा जो प्रश्न येतो, तो प्रश्न 5 मार्कासाठी येतो. तर आपण कोणत्याही वस्तूची जेव्हा जाहिरात बनवतो, तेव्हा त्या जाहिरात बनवताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. पहिले तर आपल्याला विषय व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, की आपल्याला जाहिरात कोणत्या वस्तूची किंवा कोणत्या पदार्थाची बनवायची आहे. त्यामध्ये जो विषय आपल्याला समजला तर आपण चांगल्या प्रकारे जाहिरात लेखन करू शकतो. आता बघा, खालील गोष्टींकडे आपल्याला जाहिरात बनवताना लक्ष द्यायला पाहिजे. तर कोणकोणत्या गोष्टी आहेत? जाहिरात लेखनात भाषेला अतिशय महत्व आहे. म्हणजे आपली जी भाषा आहे जाहिरात लेखनाची, ती खूप सोपी, समोरच्याला म्हणजे वाचताच लगेच लक्षात येण्यासारखी आपली भाषा पाहिजे. खूप जास्त त्याच्यात कठीण शब्द किंवा वाक्यप्रचार किंवा क्लिष्ट भाषा आपली नसायला पाहिजे. जेवढी आपली भाषा सहज समजेल तेवढं जाहिरात वाचताना आपल्याला खूप लवकर समजण्यास मदत होईल. आपली जी जाहिरात आहे ती कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय हे उत्तम जाहिरातीचे मुख्य सूत्र आहे. म्हणजे आपल्याला असं निबंध लिहिल्यासारखं आणि खूप असं लांबलचक आपलं हे जाहिरात जे आहे ते जाहिरात लेखन नकोय. आपल्याला खूप कमी शब्दांचा या जाहिरातीमध्ये वापर करायचा आहे आणि कमी शब्दामधून सुद्धा भरपूर आशय समोरच्या व्यक्तीला मिळाला पाहिजे, की ही जाहिरात कशाची आहे, का आहे, याच्यामध्ये काय गुणवत्ता आहे. हे म्हणजे कमीत कमी शब्दाचा वापर करून आपल्याला जाहिरात जी आहे ती बनवायची आहे. जाहिरात बनवताना खूप जास्त निबंध, पत्रलेखन लिहिल्यासारखं खूप फापट पसारा नकोय. जेवढे कमीत कमी शब्द, पण अचूक आपल्याला कोणत्या वस्तूची, कोणत्या पदार्थाची जी माहिती द्यायची आहे, जी जाहिरात बनवायची आहे, त्यामध्ये खूप कमी शब्दांचा आपल्याला वापर करायचा आहे. आता तिसरा मुद्दा काय आहे? जाहिरातीकडे लक्ष वेधले जाईल अशी शब्दरचना असावी. म्हणजे असं वाचणाऱ्याला कंटाळा येईल अशी आपली भाषा नकोय. आपली शब्दरचना पण खूप व्यवस्थित आणि पटकन लक्षात येईल अशी त्याची शब्दरचना असावी. समजा आपण कोलगेटची करतोय किंवा डेटॉल साबणची करतोय किंवा कोणत्या परफ्यूमची करतोय. कोणतीही
कोणताही विषय असो, जाहिरात लिहिताना आपल्याला त्याची जी शब्दरचना आहे, शब्दांची मांडणी आहे, ती मांडणी आपल्याला पटकन लक्षात येईल आणि वाचणाऱ्याला खूप म्हणजे चांगल्या प्रकारे ती वाचता येईल आणि अवघड वाटणार नाही, अशी त्या जाहिरातीची आपल्याला शब्दरचना करायला पाहिजे. जाहिरात कशाची आहे ते आकर्षक पद्धतीने सांगावे. म्हणजे आपण कोणत्या पदार्थाची जाहिरात करतो? थोड्याशा मोठ्या ठळक अक्षरात म्हणजे बाकीचे जे मुद्दे आहेत त्यापेक्षा जी जी मेन आपल्याला कशाची जाहिरात करायची, समजा कोणती साबण असेल, तर ते साबणचं नाव आपल्याला मोठ्या अक्षरात लिहायचं आहे. म्हणजे नेमकी कोणता विषय दिलेला आहे, कोणत्या विषयाची आपण जाहिरात करतो ते आपल्याला मोठ्या शब्दात, ठळक अक्षरात आणि आकर्षक पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे कशाची जाहिरात आहे, कशाची ॲडव्हर्टाइजमेंट आहे, ही आपल्याला थोडीशी मोठ्या फॉन्टमध्ये, अक्षरामध्ये आपल्याला लिहायची आहे आणि ती दिसायला पण आकर्षक दिसली पाहिजे. 5वा मुद्दा बघा, काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर करावा. जेव्हा आपण जाहिरात बनवतो, तेव्हा आपल्या जाहिरातीमध्ये काव्यमय म्हणजे कवितेच्या ओळी असतील, समजा वर शीर्षक आपण 1-2 सुवचन किंवा सुविचार आपण 1-2 लाईनमध्ये लिहू शकतो. आपली भाषा प्रभावी, समोरच्याला वाईट वाटेल किंवा समोरच्याच्या भावना दुखावतील अशा प्रकारची आपली भाषा नसावी. आकर्षक शब्दांचा वापर करावा. म्हणजे आपली जी शब्दरचना आहे, ती शब्दरचना आकर्षक असली पाहिजे. समोरच्याला वाचताच ती थोडी प्रभावी वाटली पाहिजे आणि भाषेमध्ये जसे आपण सुंदर दिसण्यासाठी दागिने घालतो, तशा प्रकारे भाषेला सुद्धा सुंदर बनवण्यासाठी त्यामध्ये अलंकारिक शब्दांचा तिथे वापर केला जातो. त्या अलंकारिक भाषेचा वापर केल्यामुळे आपली जी ती शब्दरचना आहे, जी जाहिरात आहे, ती खूप सुंदर दिसायला लागते. त्यासाठी आपल्याला जाहिरात बनवताना एखादं सुवचन असो किंवा प्रभावी आकर्षक शब्दांचा वापर किंवा अलंकारिक शब्दांचा तिथे आपल्याला उपयोग करायचा आहे. 6वा मुद्दा बघा काय दिलेला आहे, वास्तूची गुणवत्ता जाहिरातीतून दिसावी. कोणतीही वस्तू असो म्हणजे पदार्थ असो, तर त्याची जी गुणवत्ता म्हणजे त्याची क्वालिटी, जर त्याची गुणवत्ता दिसली तरच आपल्या जाहिरातीतून त्या वस्तूला, पदार्थाला जास्त मागणी येऊ शकते. म्हणजे काय समजा आपण जाहिरातच केली नाही किंवा आपण बघतो टीव्हीमध्ये, वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या विषयावर जाहिरात येते आणि त्यामुळे आपण काय करतो, त्या वस्तूपर्यंत, त्या पदार्थापर्यंत आपण तिथे घेण्यासाठी पोहोचतो. जर गुणवत्ताच दिसली नाही, तर ग्राहक आपल्या वस्तूकडे आकर्षित होणार नाहीत. म्हणजे आपल्याला जो काही वस्तू आहे, जी काही पदार्थ आहे, तो आपल्याला काय करायचे, त्याची गुणवत्ता आपल्याला आपल्या जाहिरातीमध्ये नमूद करायची आहे, की माझ्या वस्तूची काय गुणवत्ता आहे, त्यामुळे लोक जास्तीत जास्त या वस्तूला खरेदी करतील. 7वा मुद्दा बघा, सुभाषित, सुवचन, काव्यमय भाषा, कवितेतील किंवा गाण्यातील एखाद दुसऱ्या ओळींचा वापर करावा. मी बघा वरती सांगितलेलं, की काव्यमय, अलंकारिक, प्रभावी, आकर्षक शब्दांचा वापर करावा. म्हणजे जेव्हा आपण काय जाहिरातीची सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला काय करायचंय, बॉक्स बनवून वरती सुवचन किंवा गाण्यातील ओळी किंवा कवितेतील ओळी, पण जो विषय दिलेला आहे, त्या विषयाला अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, तिथे सुवचन किंवा काव्यमय ओळी किंवा कवितेतील किंवा गाण्यातील ओळींचा वापर आपल्याला करायचा आहे. समजा आपल्याला एखाद्या टीव्हीची जाहिरात करायची आहे, टीव्हीच्या कंपनीची किंवा एखाद्या परफ्यूमची किंवा जो कॉम्प्युटर असेल, जे काही असतील त्या अनुसार आपल्याला त्या वरती समोर सुवचन किंवा काव्यमय ओळी आपल्याला लिहायच्या आहेत. बघा इथे आपल्याला दिलेलं आहे, की जाहिरात लेखन कशा प्रकारे आपण अट्रॅक्टिव्ह बनवू शकतो. बघा इथे ॲडव्हर्टाइजमेंट दिलेलं आहे आणि त्याला आपण खूप सुंदर प्रकारे आकर्षक पद्धतीने लिहू शकतो. आता इथे एक विषय दिलेला आहे, 11वीं में प्रवेश से वंचित विद्यार्थियों को अंतिम मौका. म्हणजे ही काय आपल्या आपण वर्तमानपत्रातली जाहिरात बघतोय, की पेपरमध्ये कशा प्रकारे जाहिरात त्यांनी दिलेली आहे. विषय म्हणजे टायटल वाचताच आपल्याला समजेल, की ही जाहिरात कशाची आहे. बघा 11वीं में दाखिले के लिए अंतिम तिथी 13 फरवरी. म्हणजे
10वीच्या मुलांना परत 11वी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना तारीख वाढवलेली आहे आणि 13 फेब्रुवारीपर्यंत त्यांची तारीख जी आहे ती वाढवून दिलेली आहे. आणि बघा खूप छान प्रकारे की त्यांनी विषय लिहिलेला आहे. काय त्यांचं निवेदन आहे ते लिहिलेलं आहे. बघा 12 फरवरी तक ऑनलाईन आवेदन कर सकते हे विद्यार्थी. म्हणजे मेन जे मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला इथे दिसून येतात. दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेले आहे की दुसरे कॉलेज में प्रवेश लेना चाहते हैं तो बरते सावधानी. म्हणजे दुसऱ्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन घेताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, हे सुद्धा त्यांनी आपल्या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे. अशा प्रकारच्या जाहिरात, नोकरीची जाहिरात येते किंवा 11वी-12वी प्रवेशासाठी येते जाहिरात किंवा म्हणजे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन वेगवेगळ्या जे आहे विषयासाठी, वर्गासाठी आपण नेहमी पेपरमध्ये जाहिरात वाचत असतो. पण ती पण जाहिरात बघा किती सुंदर प्रकारे त्यांनी विषय वाचताच आपल्याला समजेल, की ही जाहिरात कशाची आहे. त्यामुळं आणि म्हणजे वाचताच आपल्याला लक्षात येईल, की ही कशाविषयी यांनी जाहिरात केलेली आहे. अशा प्रकारे आपण ही जे जाहिराती आहेत ते पेपरमध्ये नेहमी वाचत असतो. आता बघा जेव्हा आपण जाहिरात लेखन करतो तेव्हा आपल्याला कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. कृतीपत्रिकेमध्ये म्हणजे आपला जो पेपर येईल त्या पेपरमध्ये आपल्याला जाहिरात बनवताना कोणकोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. बघा जाहिरात पेनने लिहावी. आपल्याला जाहिरात लेखन कशाने करायचं आहे? पेनने. पेन्सिलचा वापर करू नये. जेव्हा आपण जाहिरात बनवतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये पेन्सिलचा वापर अजिबात करायचा नाही आणि तिथे चित्रही काढायचे नाहीत. कशाची जाहिरात असो, आपल्याला तिथे चित्रांचा अजिबात उपयोग करायचा नाही आणि पेन्सिलचाही उपयोग करायचा नाही. आपल्याला काय करायचंय, जे काही बनवायचंय ते पेन्सिलनी. आपल्याला चौकोन बनवायचा आहे आणि किंवा बाजूला समजा आपल्या दुकानाचा वेळ असेल, वेळ लिहायचा आहे किंवा वस्तूंची किंमत लिहायची आहे, तर आपण त्याच्यामध्ये सर्कल करून लिहू शकतो. पण इथे पेन्सिलचा वापर अजिबात करायचा नाही आणि चित्रही काढायचं नाही. पूर्ण जाहिरात आपली कशाने बनवायची आहे? पेननेच लिहायची आहे. आता कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला प्रश्न कशाप्रकारे येतो बघा. जाहिरात लेखनाच्या मूल्यमापन कृती म्हणजे पेपरमध्ये आपल्याला कोणकोणत्या म्हणजे कशाप्रकारे आपल्याला जाहिरातीवर प्रश्न येऊ शकतो. समजा आपल्याला दिलेले असतील, त्यांनी काही शब्द दिलेले असतील, शब्दांवरून जाहिरात लेखन म्हणजे 2-4 शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांना अनुसरून आपल्याला काय करायचं आहे, जाहिरात बनवायची आहे. त्या शब्दांचा आपल्या जाहिरातीमध्ये उपयोग झाला पाहिजे. जाहिरात देऊन त्यावरील कृती सोडवणे. कधी-कधी काय होतं, पूर्ण जाहिरात त्यांनी बनवून दिलेली असते आणि आपल्याला त्यावर प्रश्न विचारलेले असतात. म्हणजे जाहिरात ऑलरेडी बनवलेली असेल आणि मग खाली आपल्याला 4 प्रश्न दिलेले असतील. त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला वर दिलेल्या जाहिरातीतून लिहायचं आहे. तिसरा मुद्दा आहे आपल्याला अजून कशाप्रकारे विषय येऊ शकतो, की विषय देऊन जाहिरात लेखन. एका ओळीत आपल्याला हा विषय दिलेला असेल. समजा आपल्याला कोणतं कॉस्मेटिक आहे, तर कॉस्मेटिकवर आपल्याला जाहिरात करायची आहे, कोणत्या पावडरची जाहिरात करायची आहे, कोणत्या साबणची जाहिरात करायची आहे. असं एका ओळीमध्ये एक विषय दिलेला असेल आणि त्यावर आपल्याला काय करायचं आहे, जाहिरात लेखन करायचं आहे. चौथा आहे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन करा. म्हणजे खूप आकर्षक बनवलेली नसेल ती जाहिरात, जाहिरात बनवून दिलेली असेल, पण एकदम साधी दिलेली असेल, सरळ दिलेली असेल. त्याला आपल्याला अट्रॅक्टिव्ह पद्धतीने त्याचं पुनर्लेखन करण्यासाठी येऊ शकतं. बघा 4ही विषय जे आहेत ते खूप सोप्या पद्धतीने आपण जेव्हा अ, अ, प्रश्नपत्रिकेमध्ये बघतो तर म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने त्याचं मूल्यमापन आपल्याला करण्यासाठी येऊ शकतं. आता बघा शब्दांवरून जाहिरात लेखन जेव्हा 2-4 शब्द दिलेले असतील, पण ते 4 शब्द आपल्या जाहिरातीमध्ये आले पाहिजे. दुसरा विषय जाहिरात दिलेली असेल, फक्त त्यावर जे काही प्रश्न दिलेले असतील, त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला काय करायची आहे, तिथे लिहायची आहेत. एखादा विषय दिलेला असेल, तर विषय आपल्याला काय करायचा आहे, त्या विषयावर जाहिरात लेखन करायचं आहे. आणि चौथा आहे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक त्याचं आकर्षक पद्धतीने आपल्याला पुनर्लेखन करण्यासाठी येऊ शकतं. या 4 पद्धतीचं लेखन आपल्याला इथे करायचं आहे. आता जाहिरातीमध्ये आपण
मेन मुद्दे पाहिलेले आहे, की लोकांच्या मनामध्ये उत्पादनाबाबत आवड निर्माण करणे. जो काही आपण जाहिरात बनवतो, तर ती जे प्रेक्षक वाचत असतील, ग्राहक जे वाचत असतील, त्या लोकांचं लक्ष आपल्या वस्तूकडे आकर्षित करणे हा जाहिरातीचा मुख्य मुद्दा आहे. आणि आपण पाहिलेलंच आहे, की जाहिरात लेखन करताना आपल्याला काय-काय करायचं आहे, की आपण कशाची जाहिरात लेखन करतो हे ठळक शब्दात लिहायचं आहे. आपल्या जाहिरात जी आहे ती कमीत कमी शब्दात आणि खूप चांगल्या प्रकारे लिहायची आहे. अ, विषय वाचताच आपल्याला लक्षात आलं पाहिजे, की ही जाहिरात कशाची आहे आणि या जाहिरातीमध्ये म्हणजे काय करायचं आहे, की जाहिरात करताना समर्पक व लक्षवेधी भाषेला महत्त्व असावे. आपली जी भाषा आहे, ती भाषा समोरच्याला म्हणजे वाचायला खूप आवडली पाहिजे, अशा प्रकारची आपली काव्यमय भाषेचा इथे वापर करायचा आहे. आणि दुसरा एक मुद्दा म्हणजे ग्राहकांची बदलती आवड, सवयी, फॅशन्स याचे प्रतिबिंब आपल्याला या जाहिरातीमध्ये दिसायला पाहिजे. बघा, जेव्हा आपण लोकांची जी फॅशन आहे, त्या फॅशननुसार, लोकांच्या गरजेनुसार आपण जाहिरात करतो, तेव्हा आपल्या वस्तूंची विक्री जास्त होत असते. त्यामुळे लोकांच्या सवयी, लोकांची फॅशन्स, आवडते विषय याला आपल्या जाहिरातीमध्ये खूप महत्त्व आहे. तर आपण आता एक प्रश्न पाहूया, की जाहिरात लेखन अ, जेव्हा आपण इथे एक जाहिरात दिलेली आहे, बनवलेली जाहिरात आहे आणि त्यावर आपल्याला काय केलेलं आहे, प्रश्न विचारलेले आहेत. बघा जाहिरातीचा आपण मागे पाहिलं, की पूर्ण जाहिरात दिलेली असेल आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले असतील. आता इथे खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा हा प्रश्न दिलेला आहे. बघा किती सुंदर जाहिरात इथे बनवलेली आहे. आरोग्यम धनसंपदा म्हणजे आपली जाहिरात ही आरोग्याविषयी आहे, व्यायामशाळा विषयी आहे. म्हणून आरोग्यच आपली सगळ्यात जास्त मोठी धनसंपत्ती आहे. असं असं जे सुवचन आहे ते सुवचन इथे लिहिलेलं आहे. आपली जाहिरात कशाची आहे? बघा नावासहित त्यांनी स्पष्ट शब्दात लिहिलेलं आहे. वाळके शक्ती व्यायामशाळा. बघा इथे दिलेलं आहे, की वाळके शक्ती व्यायामशाळा हे ते त्यांच्या व्यायामशाळेचं नाव आहे. प्रोफेसर आहेत विशाल वाळके यांची व्यायामशाळा. ही कोणाची व्यायामशाळा आहे? त्यांनी स्पष्ट शब्दात इथे लिहिलेलं आहे. योगासने व व्यायाम हीच आरोग्याची गुरुकिल्ली. इथे बघा व्यायामाला अनुसरून त्यांनी योगासन व व्यायाम या दोन्हीला काय दिलेलं आहे, की ही आरोग्याची काय आहे? गुरुकिल्ली आहे. इथे बाजूला बघा वेळ दिलेला आहे. एका बॉक्समध्ये वेळ सकाळी 5 ते 10 आणि सायंकाळी 5 ते 9. म्हणजे हा त्यांच्या व्यायामशाळेचा काय आहे? वेळ आहे. सकाळी 5 ते 10 पर्यंत त्यांची व्यायामशाळा चालू राहील आणि सायंकाळी 5 ते 9 पर्यंत त्यांची व्यायामशाळा चालू राहील. बघा विषय नावासहित त्यांनी विषय दिलेला आहे. सुवचन त्यांनी त्या विषयानुसार त्यांनी दिलेलं आहे, की आरोग्यम धनसंपदा आणि जेव्हा आपण जाहिरात करतो, कोणत्याही वस्तूची करतो किंवा कोणत्याही पदार्थाची करतो, तर त्याची गुणवत्ता आपल्याला इथे लिहायची आहे. इथे बघा त्यांनी त्यांची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. वातानुकूलित प्रशस्त जागा त्यांच्या व्यायामशाळेमध्ये जी जागा आहे ती जागा काय आहे? वातावरण एकदम म्हणजे प्रसन्न आहे आणि चांगल्या प्रकारे चांगल्या जागी त्यांची जी आहे ती व्यायामशाळा आहे. तिथे हवा जी आहे ती खेळती राहत असते. सोयीस्कर वेळा तुम्हाला जमेल तशा प्रकारे इथे वेळ आहे. समजा सकाळी यायचं असेल तर सकाळी येऊ शकता. संध्याकाळी यायचं असेल तर सायंकाळच्या वेळी पण तुम्ही येऊ शकता. आधुनिक सामग्री त्यांच्या व्यायामशाळेमध्ये सामग्री जी आहे ती आधुनिक आहे. तज्ञ प्रशिक्षक इथे प्रशिक्षण देणारे जे शिक्षक आहेत ते तज्ञ आहेत. म्हणजे व्यायामशाळेचं सखोल आणि अचूक ज्ञान आपल्याला या व्यायामशाळेमध्ये मिळणार आहे. म्हणजे ज्याची आपण जाहिरात करतो, पदार्थ असो किंवा वस्तू असो, जे काही असो, त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला इथे लिहिणे आवश्यक आहे. त्या विषयाविषयी आपल्याला कोटेशन लिहिणे आवश्यक आहे. तुमच्या दुकानाचं किंवा कशाचंही जे नाव आहे, ते नाव तिथे येणे आवश्यक आहे. आता व्यायामशाळा आहे म्हणून इथे आपण व्यायामशाळा लिहितोय. व्यायामाविषयी सांगितलेलं आहे आणि हा विषय आरोग्या संबंधी आहे म्हणून त्यांनी सुवचन सुद्धा काय केलेलं आहे? व्यायामाविषयी दिलेलं आहे. आणि त्यांच्या अ, व्यायामशाळेचा वेळ पण दिलेला आहे सकाळी आणि सायंकाळी. म्हणजे आपलं जे लेखन आहे बघा इथे त्यांनी पूर्ण पेनचा वापर करायचा आहे. पेन्सिलचा, कलरचा अशा प्रकारे आपल्याला वापर तिथे करायचा नाही. पूर्ण जाहिरात आपली आहे ती पेननेच लिहायची आहे. चौखट
चौकोन बनवणे आपल्याला आवश्यक आहे. कोणताही विषय असो, पहिले आपल्याला चौकट बनवून घ्यायची आहे. आता बघा, कृती सोडवा. यावर आपल्याला काय दिलेलं आहे त्यांनी, की अशा प्रकारचे आपल्याला प्रश्न दिलेले असतील, की व्यायामशाळेचे व्यवस्थापक कोण आहेत? ही व्यायामशाळा कोणाची आहे? कोणाची आहे? विशाल वाळके, म्हणजे त्यांचं इथे नाव दिलेलं आहे, की विशाल वाळके यांची ही व्यायामशाळा आहे. आपण विषय जाहिरातीमध्ये बघितलेलं आहे, की ही जाहिरात कोणाची आहे? म्हणजे ही व्यायामशाळा कोणाची आहे? विशाल वाळके हे व्यायामशाळा चालवतात, म्हणजे हे व्यवस्थापक आहेत. आपल्याला कृती सोडवताना आपलं उत्तर सुद्धा अशाच प्रकारे लिहायचं आहे. 1 नंबर टाकायचा, त्याच्या बॉक्समध्येच आपलं उत्तर आलं पाहिजे. आपल्याला ओळीमध्ये नाही, त्याला बॉक्स बनवणे गरजेचं आहे. व्यायामशाळेचं ब्रीदवाक्य काय आहे? ब्रीदवाक्य, की आरोग्यम धनसंपदा, आरोग्यम धनसंपदा, किंवा अजून काही एखादं दिलेलं असेल तर ते त्या व्यायामशाळेचं ब्रीदवाक्य. ब्रीदवाक्य म्हणजे त्याच्यातून त्यांना काय संदेश द्यायचा आहे त्यांच्या जाहिरातीमधून. व्यायामशाळेची वैशिष्ट्ये, वैशिष्ट्ये बघा इथे विशेषतः त्यांनी दिलेली आहे, की त्यांची वातानुकूलित प्रशस्त जागा आहे, आधुनिक सामग्रीचा उपयोग आहे, सोयीस्कर वेळा, म्हणजे तुम्हाला जशी जमल तशा प्रकारे तुम्ही कोणताही वेळ निवडू शकता. जाहिरातीतून मिळणारा संदेश, काय आपल्याला या जाहिरातून संदेश मिळतो? काय मिळतो याच्यामधून संदेश, की या जाहिरातीतून त्यांना काय सांगायचं आहे? काय सांगायचं आहे, की योगासन व व्यायाम हीच या आरोग्याची गुरुकिल्ली आहे. या जाहिरातीतून आपल्याला हा संदेश मिळतो, की योगासन व व्यायाम हे दोन्ही जे आहेत ते आपल्याला आपल्या आरोग्याची काय आहेत? गुरुकिल्ली आहेत, मंत्र आहेत. जर आपण योगासने केले आणि व्यायाम केला तर आपलं जे स्वास्थ्य आहे ते स्वास्थ्य खूप चांगल्या प्रकारे राहील, सुदृढ राहील आणि आपण आजारी पडणार नाहीत. म्हणजे या जाहिरातीतून मिळणारा संदेश काय मिळतो आपल्याला संदेश, की योगासन आणि व्यायाम हे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा अशी जाहिरात देऊ शकतात आणि त्यावर कृती सोडवा म्हणून असा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. हा हा प्रश्न आपल्याला 5 मार्कासाठी येऊ शकतो. म्हणजे यावर इथे सगळं उत्तरं दिलेली असतील, आन्सर दिलेला असेल. आपल्याला फक्त त्याचं आन्सर शोधून आपल्याला तिथे चौकटीमध्ये जशा प्रकारे आपल्याला दिलेला असेल, समजा आता इथे चौकटी बनवून दिलेल्या आहेत किंवा शब्द दिलेले आहेत, तर आपल्याला अशाच प्रकारे चौकटी बनवून त्यांचं जे उत्तर आहे ते उत्तर आपल्याला इथे लिहायचं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या जाहिराती तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात. आता आपण अजून एक जाहिरात पाहूया. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा. समजा आता आपल्याला परीक्षेमध्ये 5 प्रश्न क्रमांक 5वा आ जो आहे तो त्यामध्ये अ, 2 कृती आपल्याला सोडवण्यासाठी आवश्यक असतात. त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे जाहिरात लेखन. प्रश्न 5वातील आ प्रश्न आपल्याला यामध्ये जाहिरात, बातमी आणि कथा या तिघांपैकी आपल्याला किती सोडवायचे असतात? 2 सोडवायचे असतात. आणि ही किती मार्कांसाठी येतं? 5-5 मार्कासाठी येतं. म्हणजे एकूण हा प्रश्न क्रमांक 5वा आ जो आहे, तो आपल्याला एकूण 10 मार्कांसाठी असतो आणि त्यामध्ये जाहिरात लेखन जे आहे ते 5 मार्कासाठी असतं. तर जाहिरात लेखन 5 मार्कासाठी, बातमी 5 मार्कासाठी आणि कथालेखन 5 मार्कासाठी येतं. पण या तिन्हीपैकी आपल्याला काय करायचे? 2च करायचे आहेत. जाहिरात किंवा बातमी किंवा जाहिरात किंवा कथा. जे चांगले येतील ते 2च आपल्याला इथे सॉल्व्ह करायचे आहेत. बघा आपण आता इथे जाहिरात असा प्रश्न आहे, की पुढील विषयावर जाहिरात तयार करा. म्हणजे विषय दिलेला असेल आणि त्या विषयावर आपल्याला काय करायचं आहे? जाहिरात लेखन करायचं आहे. हा जाहिरात लेखन हा प्रश्न एकूण 5 मार्कासाठी येतो. आपल्याला जेव्हा आपण जाहिरात लेखन करतो तेव्हा विषय व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, की आपल्याला कोणत्या विषयावर जाहिरात लेखन करायचं आहे. तर आता इथे बघा, शाळेतर्फे मे महिन्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा. काय दिलेलं आहे इथे? शाळेतर्फे म्हणजे शाळेकडून कोणत्या महिन्यात? मे महिन्यात सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या चित्रकला वर्गाची जाहिरात तयार करा. म्हणजे इथे चित्रकला वर्ग चालू केला जाणार आहे आणि त्या चित्रकला वर्गाची आपल्याला काय करायची आहे? जाहिरात बनवायची आहे. अशाच प्रकारे म्हणजे संगीत असेल, नृत्य असेल किंवा गायन असेल किंवा दुसरा कुठलाही विषय असेल, संगणक असेल किंवा सुलेखन वर्ग असेल.
अशा प्रकारचे वेगवेगळे विषय आपल्याला तिथे देऊ शकतात, की म्हणजे मे महिन्याची सुट्टी आहे आणि शाळेतर्फे काय करणार आहे तिथे चित्रकला वर्ग जे आहे ते वर्गाचं प्रशिक्षण देणार आहेत. चित्रकला वर्ग चालू करणार आहेत आणि त्या वर्गाची आपल्याला काय करायचं आहे, जाहिरात बनवायची आहे. विषय आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे, की आपल्याला जाहिरात कशाची बनवायची आहे, कशाची चित्रकला वर्गाची बनवायची आहे. अशा प्रकारे आता याचं जे लेखन आहे, ते लेखन कशा प्रकारे करायचंय ते आपण पाहूया. बघा इथे खूप सुंदर आणि आकर्षक प्रकारे इथे जाहिरात बनवलेली आहे. कोणतीही जाहिरात बनवताना आपल्याला बॉक्स बनवणे जरुरी आहे. आणि पेनचाच वापर करायचा आहे. पेन्सिल आणि चित्रलेखन सुद्धा आपल्याला करायचं नाही. पण कोणती जाहिरात बनवताना आपल्याला अ, अ, आपली भाषा समोरच्या व्यक्तीला प्रभावी वाटेल, आकर्षक वाटेल अशी आपली भाषा पाहिजे. अ, सगळ्यात वरती आपल्याला अनुसार सुवचन किंवा गाण्याच्या ओळी किंवा कवितेच्या ओळी लिहायच्या आहेत. आता इथे बघा काय दिलेलं आहे, आपण मे महिन्यामध्ये चित्रकला वर्ग सुरू करायचे आहेत आणि ही शाळेतर्फे केले जाणार आहे. त्याची आपल्याला इथे जाहिरात दिलेली आहे. बघा मे महिन्याची सुट्टी म्हणजे आनंदी आनंद, सुंदर सुंदर चित्रे काढू भरूया त्यात रंग. आपल्याला काय करायचंय, आपली मे महिन्यामध्ये मे महिन्यात सगळ्यांना शाळेला विद्यालयाला सुट्ट्याच असतात आणि या सुट्टीच्या दिवसामध्ये आपण काय करूया, मे महिन्याची सुट्टी असेल तर खूप असं सगळीकडे सगळ्यांना मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे आनंदी आनंद असतो आणि या सुट्टीच्या कालावधीत आपण काय करणार आहोत, सुंदर सुंदर चित्र काढून त्यामध्ये रंग भरणार आहोत. म्हणजे बघा विषयाला अनुसरून त्यांनी गाण्याच्या किंवा कवितेच्या ओळी इथे दिलेल्या आहेत. अशाच प्रकारे जसा विषय असेल तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, सुवचन किंवा गाण्याच्या ओळी तिथे लिहायच्या आहेत. आता आपल्याला काय आपल्या शाळेतर्फे चित्रकला वर्ग सुरू करणार आहेत. तिथे त्यांनी दिलेलं आहे, की हे शाळेच्या वतीने सुरू होणार आहे. आपल्या तुम्ही ज्या विद्यालयात आहेत त्या विद्यालयाचा आपल्याला इथे उल्लेख करायचा नाही. आपण जनरली जे दुसऱ्या कोणत्याही विद्यालयाचं आपल्याला तिथे नाव लिहायचं आहे. प्रश्नामध्ये जर विद्यालय दिलेलं नाहीये, म्हणून आपल्याला कोणत्याही विद्यालयाचा तिथे उपयोग करायचा आहे. पण आपल्या असली विद्यालयाचा किंवा आपल्या खऱ्या नावाचा तिथे उल्लेख करायचा नाही. बघा इथे दिलेलं आहे, सरस्वती विद्या मंदिर तर्फे इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे हे कोणत्या विद्यालयातर्फे आहेत? सरस्वती. आणि विद्यार्थी कोणते आहेत? 5वी ते 9वी चे सगळे विद्यार्थी या चित्रकला वर्गामध्ये प्रवेश घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी इथे दिलेलं आहे. बघा विषय आपल्याला ठळक अक्षरात मांडायचा आहे. विषय कोणता आहे आपला? चित्रकला शिबिर आहे. कोणता आहे? चित्रकला शिबिर. चित्रकला वर्गाची आपण जाहिरात करतो ना. समजा संगीत असेल तर संगीत लिहिणार किंवा आरोग्याविषयी काही असेल तर आरोग्याविषयी लिहिणार किंवा नृत्य असेल तर नृत्याविषयी लिहिणार. जो काही विषय असेल, सुलेखन असेल तर सुलेखनाविषयी आपण तिथे सुलेखन शिबिर लिहिणार. आता आपल्याला प्रश्नामध्ये चित्रकला दिलेला आहे म्हणून आपण त्याचा ठळक अक्षरात चित्रकला शिबिर असा तिथे आपण उल्लेख करू शकतो. आता बघा ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग. ही जी चित्रकला आहे याचं काय शास्त्रशुद्ध पद्धतीने काय करणार आहेत, प्रशिक्षण देणार आहेत, की म्हणजे चित्रकलेची सुरुवात आपल्याला कशा प्रकारे करायची आहे, त्याची बेसिक काय आहे, बेसिक म्हणजे सुरुवातीची पायरी काय आहे, की सुरुवातीला आपल्याला चित्रकला जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला काय शिकायचं आहे. तर याप्रमाणे आपण त्याचं आपल्याला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण तिथे मिळणार आहे. आता बघा या शिबिराला आपल्याला विशेष मार्गदर्शन कोणाकोणाचं मिळणार आहे? कोणाकोणाचं मिळणार आहे? सुप्रसिद्ध चित्रकार श्री सुबोध नार्वेकर. हे जे शिबिर आहे हे चित्रकलेविषयी आहे. मग चित्रकलेविषयी जे प्रसिद्ध आहेत, सुप्रसिद्ध चित्रकार आहेत, ते चित्रकार इथे येणार आहेत आणि त्यांचं नाव आहे सुबोध नार्वेकर. समजा नृत्य असेल तर नृत्यामध्ये कोणते सुप्रसिद्ध असतील तर त्यांचा उल्लेख तिथे होणार आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार म्हणजे सुलेखनाचं सुद्धा आपल्याला इथे मार्गदर्शन मिळणार आहे. सुलेखन म्हणजे आपलं हस्ताक्षर जे आहे ते हस्ताक्षर सुंदर कशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. सुप्रसिद्ध सुलेखनकार श्री अच्युत पालव म्हणजे हे सुलेखनकार सुद्धा इथे येणार आहेत. म्हणजे या 2 व्यक्तींचं आपल्याला विशेष मार्गदर्शन इथे मिळणार आहे आणि जे विशेष मार्गदर्शन करणार आहेत ते खूप सुप्रसिद्ध आहेत
आणि त्यामध्ये त्यांना म्हणजे खूप चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान आहे आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या इथे विद्यालयामध्ये येणार आहेत. आणि हे जे प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण पूर्ण मे महिन्यामध्ये चालणार आहे. आता विषय कोणताही असो, आपल्याला विषय ठळक वैशिष्ट्य लिहिणे आवश्यक आहे, की त्यांच्या शिबिरातून, त्यांच्या वर्गातून आपल्याला म्हणजे त्यांची विशेषता काय-काय आहे, कोणकोणते विषय, कोणकोणतं मार्गदर्शन, त्यांच्याकडे कोणकोणती गुणवत्ता आहे, ही गुणवत्ता आपल्याला इथे कळणार आहे. जसा विषय असेल तशी आपल्याला तिथे वैशिष्ट्ये लिहायची आहेत. बघा, चित्रे काढण्याचे प्राथमिक पायरीपासून मार्गदर्शन. जेव्हा चित्रकला विषयी आपण शिकत असतो, तेव्हा आपल्याला प्राथमिक पायरीपासून समजा आडव्या ओळी असतील, उभ्या असतील, तिरक्या ओळी असतील, अ, म्हणजे बेसिक आपल्याला बेसिक आकार जे आहेत, ते आकार पहिले आपल्याला इथे चित्रकलेमध्ये सुरुवातीला सर्कल असेल, ट्रायंगल असेल, स्क्वेअर असेल, रेक्टँगल असेल. तर जेव्हा आपल्याला चित्रकला आपण सुरुवात करतो चित्रकलेची, तेव्हा आपल्याला जे पायाभूत आकार आहेत, ते आकार शिकवलेले असतात आणि कशाप्रकारे आडव्या, उभ्या ओळी, बॉक्स हे सगळं प्राथमिक पायरीपासून इथे आपल्याला काय होणार आहे, मार्गदर्शन मिळणार आहे. म्हणजे हे त्यांच्या चित्रकला शिबिराचं काय आहे, वैशिष्ट्य आहे, की ते सुरुवातीपासून पायाभूत कशी आपल्याला चित्रकलेला सुरुवात करायची ते आपल्याला इथे मिळणार आहे. दुसरा आहे वस्तुचित्र, स्थिरचित्र, स्मरणचित्र, संकल्पचित्र आदी चित्रांचे प्रशिक्षण. बघा, सुरुवातीला आपल्याला वस्तुचित्र शिकवलेलं असतं, नंतर स्थिर चित्र, नंतर स्मरणचित्र आणि नंतर संकल्प चित्र. चित्रांचे जे प्रकार आहेत, त्या प्रकारांचं सुद्धा आपल्याला काय वेगवेगळ्या प्रकारांचं आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. वस्तुचित्र बनवताना कोणकोणत्या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे, त्याची सुरुवात कशी करायची आहे, हे सगळं प्रशिक्षण आपल्याला या शिबिरामध्ये मिळणार आहे. आता आपण प्राथमिक पायरीचं मार्गदर्शन पाहिलं, नंतर कोणत्या कोणत्या प्रकारचे आपल्याला चित्र काढण्यास तिथे प्रशिक्षण मिळणार आहे, ते सुद्धा आपण इथे पाहिलं. आता तिसरा मुद्दा आहे, की रंगभरण कौशल्याची प्रात्यक्षिके. प्रत्येक चित्रामध्ये आपल्याला रंग भरताना कोणकोणत्या गोष्टींकडे करायचा आहे. म्हणजे रंग कशाप्रकारे त्याचे बनवायचे आहे, प्राथमिक मूळ कलर कोणते, त्यापासून आपल्याला दुसरे कोणते कलर बनवायचे आहेत, कोणत्या चित्राला कोणता कलर चांगला भरता येतो, याचं प्रत्यक्ष रूपात आपल्याला इथे प्रात्यक्षिक जे आहे ते प्रात्यक्षिक आपल्याला या चित्रकलेच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये आपल्याला मिळणार आहे. अक्षर सुलेखन कॉलिग्राफीचा परिचय. बघा, जेवढं आपलं अक्षर सुंदर असेल तेवढं एक्झामिनर असतील किंवा कोणी शिक्षक असतील जे आपलं पेपर चेक करत असतात, आपली उत्तर पत्रिका जी आहे ती तपासत असतात. तर त्यामध्ये पहिला जो प्रभाव आहे तो आपल्या अक्षराचा पडत असतो, की जेवढं आपलं भाषेमध्ये अक्षराला खूप महत्व आहे आणि अक्षर सुधारण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कॉलिग्राफीचा तिथे उपयोग करायचा आहे, ते आपल्याला या प्रशिक्षण शिबिरामध्ये मिळणार आहे. की म्हणजे अक्षर सुधारण्याच्या काही कॉलिग्राफी आहेत. समजा आपण गोल-गोल करत असतो किंवा असं स्लॅन्टिंग लाईन मध्ये करत असतो, तिरक्या लाईन मध्ये करत असतो, सरळ करत असतो. जे आकार आहेत ते आकारांपासून आपण अक्षर सुलेखन कशा प्रकारे करायचं आणि अक्षर सुधारल्याने आपल्या उत्तरपत्रिकेवर जे एक्झामिनर असतात, जे उत्तरपत्रिका आपली तपासत असतात, त्यांच्यावर अक्षराचा खूप परिणाम पडत असतो. भाषेमध्ये अक्षराला आणि व्याकरणाला खूप महत्व आहे. तर या सगळ्याचं सुद्धा आपल्याला तिथे प्रशिक्षण मिळणार आहे. म्हणजे त्यांच्या चित्रकला शिबिराची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये आपण दिलेली आहे. आपल्याला वैशिष्ट्ये कोणताही विषय असो, पण त्याची वैशिष्ट्ये त्या विषयाला अनुसरून आपल्याला तिथे नमूद करायची आहेत. बघा, खालच्या ओळीमध्ये काय दिलेलं आहे? कालावधी. हे जे शिबिर आहे, हे शिबिर किती दिवस चालणार आहे? 1 मे ते 31 मे पर्यंत त्यांचं जे शिबिर आहे, ते शिबिर आपल्याला इथे चालणार आहे. त्याची प्रत्येक सोमवार, बुधवार आणि शुक्रवार म्हणजे 1 मे ते 31 मे पर्यंत चालणार आहे आणि त्याचे वार पण दिलेले आहेत बघा. प्रत्येक सोमवारी आहे, बुधवारी आहे आणि शुक्रवारी आहे. म्हणजे मधले वार मंगळवार आणि गुरुवार तिथे नाहीये. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तिथे दिलेला आहे. म्हणजे आठवड्यातून इथे 3 दिवस हे शिबिर चालणार आहे. त्यांच्या शिबिराचा वेळ इथे दिलेला आहे. वेळ सकाळी 9 ते 11:30. 9 ते 11:30 हा त्यांच्या शिबिराचा वेळ आहे. तो वेळ पण तिथे दिलेला आहे. प्रवेश शुल्क सुद्धा दिलेला आहे. प्रवेश शुल्क म्हणजे त्याची एका महिन्याची तिथे फी किती असणार आहे, हे सुद्धा इथे त्यांनी दिलेलं
आहे. म्हणजे तिथे वेळ दिलेला आहे, वार दिलेला आहे आणि दिनांक दिलेला आहे आणि त्यांच्या प्रवेश शुल्क म्हणजे प्रवेश फी सुद्धा इथे दिलेली आहे, की त्यांच्या शिबिरामध्ये किती अ, अ, म्हणजे किती त्यांना 1 महिन्यासाठी किती पैसे भरावे लागणार आहेत. म्हणजे बघा इथे बॉक्स बनवलेला आहे. सगळ्यात वरती गाण्याच्या किंवा कवितेच्या ओळी तिथे ते बनवून दिलेल्या आहेत. विद्यालयाचं नाव दिलेलं आहे. कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ही शिबिर आहे ते दिलेलं आहे. बघा जो मूळ विषय आहे तो मूळ विषय थोडासा मोठ्या फॉन्टमध्ये, मोठ्या आकारामध्ये त्यांनी दिलेला आहे, चित्रकला शिबिर. आणि शिबिरामध्ये प्रशिक्षणाचे इथे वर्ग चालणार आहेत, ते सुद्धा त्यांनी इथे दिलेलं आहे. चित्रकलेच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाचे वर्ग आणि विशेष मार्गदर्शन कोणाचं मिळणार आहे ते सुद्धा यांनी तिथे सांगितलेलं आहे. आता विषय जसा असेल त्यानुसार तिथे मार्गदर्शक आपल्याला उपलब्ध म्हणजे असतील असं आपल्याला तिथे नमूद करायचं आहे. विषयाला अनुसरून तिथे वैशिष्ट्य दिलेले आहेत आणि आपल्या खाली काय करायचं आहे, जे शिबिर आहे ते शिबिर किती दिवस चालणार आहे ते सुद्धा त्यांनी तिथे दिलेलं आहे. वार दिलेला आहे, प्रवेश फी दिलेली आहे आणि वेळ दिलेली आहे. आणि सगळ्यात खाली आपल्याला काय करायचं आहे, संपर्क म्हणजे आपल्याला संपर्क लिहायचा आहे, की आपला पत्ता, आपलं जे दुकान आहे, वर्ग आहे आणि जो काही आपण ज्या पदार्थाची, ज्या वस्तूची आपण जाहिरात करणार आहोत त्याचा ऍड्रेस आपल्याला खाली लिहिणे गरज आहे, की ऍड्रेस लिहायचा आहे आणि आपला संपर्क म्हणजे मोबाईल नंबर तिथे नमूद करायचा आहे. सगळ्यात शेवटी ईमेल पण आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी आपण आपलं जे दुकान आहे, जे आपण जाहिरात करतोय ते त्यांना कुठे मिळणार आहे हे सुद्धा तिथे त्यांनी ऍड्रेस लिहिल्यामुळे त्या जे ग्राहक असतील ते ग्राहक त्या वस्तूपर्यंत पोहोचत असतील. आपला मोबाईल नंबर सुद्धा तिथे लिहिणे आवश्यक आहे. आता बघा किती म्हणजे आपण हे बघितलं की विषय दिलेला असेल आणि विषयानुसार आपल्याला तिथे जाहिरात लेखन करायचं आहे. जे महत्वाचे मुद्दे आहेत ते बघा थोड्याशा मोठ्या फॉन्टमध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. फॉन्ट बघा बघा ठळक वैशिष्ट्याचा पॉइंट जरा डार्क करून त्यांनी लिहिलेला आहे किंवा आणि चित्रकला शिबिर, ठळक वैशिष्ट्ये आणि वरचं जे सुवचन आहे ते सुद्धा त्यांनी खूप मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेलं आहे. खाली त्यांनी मोबाईल नंबर आणि त्यांचा ऍड्रेस पण लिहिणे आवश्यक आहे. म्हणजे विषय कोणताही असो प्रत्येक विषयाची जाहिरात आपल्याला काय करायची आहे, अशाच प्रकारे लिहायची आहे. समजा आता हे झालं आपल्याला विषय देऊन जाहिरात लेखन आणि पहिले आपण पाहिलं की खालील जाहिरात वाचा आणि त्याखालील कृती करा. म्हणजे जाहिरात दिलेली असेल आणि त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले असतील. कधी-कधी काय होतं जाहिरात लेखन करताना आपल्याला अ, वेगवेगळे शब्द दिलेले असतील. शब्द दिलेले असतील आणि त्या शब्दांवरून आपल्याला काय करायचं आहे, जाहिरात लेखन करायचं आहे. म्हणजे बघा समजा एक विषय आहे आईस्क्रीमचा. तर आईस्क्रीम विषयी जेव्हा आपण जाहिरात बनवतो तेव्हा काय दिलेलं असतं, की मुनी पीक आईस्क्रीम विविध चवीमध्ये, विविध आकारात आणि खास सवलत. आपल्याला आईस्क्रीमची जर जाहिरात बनवायची असेल, तर आपल्याला अशाच म्हणजे सगळ्यात वरती आपल्याला सुवचन लिहायचं आहे. आता हे काय झालं, हे 4-5 शब्द दिलेत त्याने. विविध चवीमध्ये, विविध आकारामध्ये, खास सहूलियत म्हणजे सवलत पण आहे त्या आईस्क्रीमसाठी. मग आपण त्यावर बनवताना काय करणार, एखादा बॉक्स बनवणार. आईस्क्रीम विषयी 1-2 ओळीमध्ये सुवचन लिहिणार आणि आईस्क्रीमची जाहिरात आहे म्हणून त्याचा टायटल देणार आणि त्यानंतर मग त्याची काय करणार, की म्हणजे एकावर एक मोफत आहे. त्याची किंमत किती आहे? एका बाजूला त्याची किंमत लिहू शकतो, एका बाजूला त्याची म्हणजे एकावर एक फ्री आहे असं लिहू शकतो. त्याची वैशिष्ट्य लिहू शकतो. वैशिष्ट्यामध्ये विविध आकारामध्ये आहेत, विविध चवीमध्ये आहेत आणि त्याची गुणवत्ता कशी आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचं काय करायचं आहे, की संपर्क म्हणजे अ, किती कितीमध्ये आपल्याला ती कुठे मिळणार आहे, आपला कॉन्टॅक्ट नंबर, संपर्कमध्ये ॲड्रेस लिहायचा आहे. आपलं जे दुकान आहे, जे शॉप आहे ते कुठे आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे आणि ईमेल आयडी सुद्धा आपल्याला लिहायचा आहे. ईमेल आयडी abc@gmail करून सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे कोणताही विषय असो, जास्तीत जास्त ह्या 3 प्रकारेच आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो, की पहिला जो आहे तो विषय दिलेला असेल आणि विषयानुसार आपल्याला तिथे जाहिरात बनवायची आहे. दुसरा दिलेला असेल 4-5 शब्द दिलेले असतील. त्या शब्दाला अनुसरून
आपल्याला जाहिरात बनवायची आहे. आता मी सांगितलं की म्हणजे आईस्क्रीमची जाहिरात आपल्याला बनवायची आहे. तर आईस्क्रीम मध्ये त्यांनी काय दिले, विविध चवीमध्ये, विविध आकारात आणि खास सवलत. म्हणजे हे 4-5 पॉइंट जे आहेत ते आपल्याला आपल्या जाहिरातीमध्ये दिसून आले पाहिजे. म्हणजे काही शब्द ठळक 2-4 शब्द दिलेले असतील, त्या शब्दांचा उपयोग करून आपल्याला जाहिरात लेखन करायचं आहे. आणि तिसरा जो असेल तो जाहिरात दिलेली असेल, त्या जाहिरातीवर आपल्याला प्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारे या 3 प्रकारे जास्तीत जास्त जाहिरातीचा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतो, की म्हणजे विषय दिलेला असेल, शब्दावरून जाहिरात करणे किंवा जाहिरात दिलेली असेल, तर जाहिरातीचा आपल्याला काय करायचं आहे, त्यावर दिलेली जी कृती आहे, ती कृती म्हणजे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि हे दिलेल्या जाहिरातीचे अधिक आकर्षक पद्धतीने पुनर्लेखन हा प्रश्न क्वचित विचारला जातो. म्हणजे विचारतीलच असं नाही. पण हे वरचे जे 3 आहेत, शब्दावरून जाहिरात लेखन देऊन त्यावरील कृती सोडवणे आणि विषय देऊन जाहिरात लेखन करणे. हे जे 3 विषय आहेत, त्या 3 विषयावर आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कृती सोडवण्यासाठी येऊ शकतात. जाहिरातीचा जो प्रश्न आहे, आपण खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतो. फक्त आपल्याला जाहिरात लेखन करताना 4-5 गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. बॉक्स बनवणे गरजेचे आहे. सगळ्यात वरती सुवचन किंवा गाण्याच्या किंवा कवितेच्या 2 ओळी लिहिणे. नंतर मुख्य आपण जाहिरात कशाची करतोय तो विषय लिहिणे. नंतर आपली समजा शिबिर असेल तर मार्गदर्शन कोणाचं मिळणार आहे, तिथे कोण उपस्थित राहणार आहे. समजा विषय आईस्क्रीमचा असेल तर आईस्क्रीम विषयी आपण त्याची गुणवत्ता लिहू शकतो. त्याची एका आईस्क्रीमची किंमत लिहू शकतो किंवा एकावर एक फ्री आहे असं पण तिथे लिहू शकतो. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला त्याचा ऍड्रेस लिहायचा आहे. आपल्या दुकानाचा, आपल्या शॉपचा तिथे संपर्क, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी. या 3 गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर आपलं जाहिरात लेखन ही खूप सोप्या पद्धतीने चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. जाहिरात लेखन करताना आपल्याला पेनचाच वापर करायचा आहे. पेन्सिलचा अजिबात वापर करायचा नाही. बॉक्स बनवणे आवश्यक आहे. चौकोन बनवा किंवा आयताकार बनवा. आपल्याला जसं असेल पण चौकोन बनवणे खूप आवश्यक आहे. चित्र काढण्याची आवश्यकता नाही. ते चित्रांचा अजिबात उपयोग करायचा नाही. बघा या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तर आपलं जाहिरात लेखन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आज आपण जाहिरात लेखन कशा प्रकारे करायचं आहे, हा जो घटक आहे उपयोजित लेखनातील महत्वाचा घटक आज आपण पाहिलेला आहे. कोणाला काही शंका असेल तर आपण विचारू शकता. गुड मॉर्निंग मिस। हाँ, गुड मॉर्निंग बेटा, बोलो। मिस, जाहिरात लिखते समय अगर ड्राइंग बना रहे हैं तो पेंसिल से बनाएंगे कि पेन से? पेन से ही बनाना है, ड्राइंग नहीं बनाना है, खाली बॉक्स बनाना है। या फिर आप ऐसे सर्कल करके उसमें आप आपके दुकान का समय लिख सकते हो, उस वस्तु की कीमत लिख सकते हो। लेकिन चित्र बनाना, पेंसिल का उपयोग करना या कलर का उपयोग इसमें नहीं करना है। ओके मिस, थैंक यू। और किसी को कुछ पूछना है? हेलो। गुड मॉर्निंग टीचर। हाँ, गुड मॉर्निंग बेटा, बोलो। टीचर, जीमेल आईडी लिखना जरूरी रहता है? हाँ, ईमेल आईडी लिखना जरूरी है। जैसे ओके अपन पत्र टीचर। लेखन में लिखते हो ना, उसी प्रकार से एबीसी किंवा XX करके आप ईमेल आईडी उसमें लिखना है। टीचर, उसमें जो जैसे कि व्यक्ति का नाम दिया रहेगा उसी के ऊपर बनेगा ना? हाँ, इसमें कहाँ नाम दिया है? अगर नाम दिया है तो वो लिखने का, वो तो पत्र लेखन में नाम अगर दिया है तो, लेकिन नाम लिखने की जरूरत नहीं। आप abc@gmail करके लिख सकते हो, xx@gmail करके लिख सकते हो। ठीक है, नाम नहीं दिया जाता है जाहिरात में, कहाँ नाम दिया जाता है। ठीक है। हेलो मिस। हाँ, बोलो बेटा। गुड मॉर्निंग मिस। हाँ, गुड मॉर्निंग। मिस, हम लोग जाहिरात लेखन किसके ऊपर भी लिख सकते हैं ना? नहीं, परीक्षा में आपको जो विषय दिया रहेगा उस विषय के ऊपर ही आपको जाहिरात बनाना है। अपने मन से कोई भी विषय के ऊपर जाहिरात नहीं बना सकते। परीक्षा में आपको प्रश्न क्रमांक 5वें का जो आ है ना,
उसमें जो विषय दिया रहेगा उसके ऊपर आपको जाहिरात बनाना है। ठीक है? नहीं, अगर कुछ से प्रैक्टिस करना है तो हाँ, प्रैक्टिस के लिए कर सकते हो, लेकिन एग्जाम में आपको जो प्रतिपत्रिका में जो जाहिरात दी रहेंगी उसी के ऊपर आपको जाहिरात लिखना है। और किसी को कुछ पूछना है? हेलो मिस। हाँ बेटा बोलो। मिस आप एक बार फिर से बोलो ना, मेरा नेट नहीं चल रहा था ना, तो समझ नहीं पा रही थी। जाहिरात लेखन में परीक्षा में जो विषय दिया रहेगा उसी के ऊपर आपको जाहिरात लेखन करना है। अपने मन से कोई भी विषय के ऊपर जाहिरात लेखन नहीं करना है। उसमें जो विषय दिया रहेगा उसी विषय के ऊपर उसी के अनुसार आपको जाहिरात लेखन करना है। ठीक है? हेलो मिस। हाँ बोलो बेटा। मिस हम जाहिरात लेखन कैसे लिखे जो हमको फुल मार्क्स मिले? यही तो बताई हूँ कि जाहिरात लेखन करते समय हमें सबसे पहले बॉक्स बनाना है, पेंसिल का यूज नहीं करना है, पेन का ही यूज करना है। ऊपर 2 लाइन में सुवचन लिखना है। फिर जिस पदार्थ की आप जाहिरात बना रहे हैं उसका थोड़ा सा फॉन्ट बड़ा करके आप बड़े अक्षर में उसका विषय लिखना है कि मेरी जाहिरात व्यायामशाला के ऊपर है या कोई साबुन के ऊपर है। फिर एक तरफ आपके दुकान का नाम लिखना, एक तरफ उसके ऊपर कुछ ऑफर है तो वो लिखना, विशेषताएं उसकी लिखना कि आपके जो पदार्थ है उसकी क्या क्या विशेषताएं है, और नीचे संपर्क में आपका पता और मोबाइल नंबर और ईमेल आईडी लिखना। इतने पॉइंट अगर आप लिखेंगे तो आपको जाहिरात लेखन में अच्छे नंबर मिलेंगे। हेलो टीचर। हाँ बोलो बेटा। टीचर टीचर बोलो। ये निबंध के जैसा रहता है ना थोड़ा बहुत? नहीं नहीं, निबंध के जैसा बिल्कुल नहीं है। इसमें कम से कम शब्दों का उपयोग किया रहता है। आप एग्जाम्पल देखते ही हो ना, अभी तो मैंने 2 एग्जाम्पल आपको दिखाया। आपके टेक्स्ट बुक में भी एग्जाम्पल है, आपके प्रश्न संच में भी एग्जाम्पल है कि जाहिरात लेखन के ऊपर किस तरह से बनाया हुआ जाहिरात लेखन है, या शब्द देंगे तो उसके ऊपर कैसे जाहिरात बनाना है। निबंध तो हम एक जैसा कंटिन्यू लिखते हैं, इसमें कहाँ कंटिन्यू लिखते हैं, थोड़ा विषय के अनुसार पेपर में भी न्यूज़पेपर में भी हम जाहिरात देखते हैं। तो वो अगर 2-4 आप लोग जाहिरात देखेंगे तो आपको समझ में आएगा कि किस तरह से जाहिरात लेखन करना है। आज आपण उपयोजित लेखनातील जाहिरात लेखन हा घटक कशा प्रकारे लिहायचा ते आपण इथे पाहिले आहे।